लोकमत। पुण्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी दोन महत्त्वाच्या मोठ्या घोषणा केलेल्या आहेत। राज्यसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय यावेळेला त्यांनी जाहीर केला। या निवडणुकीला अपक्ष म्हणून सामोरं जाणार असल्याचे त्यांनी म्हटलेलं आहे। याच वेळेला त्यांनी स्वराज्य नावाच्या संघटनेची स्थापना करणार असल्याचं सुद्धा जाहीर केलंय। राजकीय फायद्यासाठी नाही तर लोकहितासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलंय। मात्र सगळ्या पक्षांनी आपल्याला पाठिंबा द्यावा असं आवाहन सुद्धा संभाजीराजे छत्रपती यांनी केलेलं आहे। आणि आम्ही सर्वजण एक संघटना स्थापित संघटना स्थापित करणार आहोत आणि त्या संघटनेचं नाव आहे स्वराज्य। स्वराज्य या संघटना ह्याचा प्रसार होण्यासाठी स्वराज्य संघटित करण्यासाठी मी लगेचच लवकरच या महिन्यातच ज्याप्रमाणे शिवशाहूचा दौरा मी महाराष्ट्रात केला होता, पिंजून काढला महाराष्ट्र, त्याप्रमाणेच महाराष्ट्राचा दौरा लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी, लोकांना विश्वासात घेण्यासाठी आणि लोकांना स्वराज्याच्या नावाखाली संघटित करण्यासाठी हे स्वराज्य ही संघटना आज मी डिक्लेअर करू इच्छितो ती स्थापन झालेली आहे। हे स्वराज्य उद्या राजकीय पक्ष झाला तरी काही वावगं समजू नये, माझी त्याला तयारी सुद्धा आहे। पण पहिला टप्पा आपण संघटित होणं गरजेचं आहे आणि स्वराज्य संघटित होण्यासाठी या मे महिन्यामध्येच माझा महाराष्ट्राचा दौरा आहे। राज्यसभेची निवडणूक मी निश्चित लढवणार आहे, पण ते निवडणूक लढवताना कुठल्या पक्षात जाणार हा सगळ्यांच्याकडे संभ्रम प्रश्न आहे। तर या प्रसंगी मी पत्रकार माध्यमांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या वर्षीची माझी इलेक्शन हे मी अपक्ष म्हणून लढवणार आहोत आणि म्हणून माझा कार्यपद्धती जर पाहिली असेल या 6 वर्षात किंवा 2007 पासून राजकारण विरहित समाजाला दिशा नेहमी देताना मी केव्हा बघितलं नाही आझाद मैदानामध्ये त्याचा फायदा कोणाला होईल, मी केव्हा बघितलं नाही की आरक्षण रद्द झाल्यानंतर त्याचा फायदा कोणाला होईल, एकच हित बघितलं की समाजाचं हित पाहिलं। लोकांनी समजून घेतली नसतील, जे घडलं ते चुकीचंच घडलेलं आहे, त्यामध्ये काय दुमत नाही। इंग्रजांची राजवट होती, निजामांची राजवट होती, त्यावेळी हा कायदा त्यांनी का आणला नाही हो? आत्ता सुचले त्यांना हा कायदा आणायचा? करवीर छत्रपतींचे कुलचार जे आहेत ते कसे तुम्ही चालू ठेवलेत, मग ते उडून का टाकत नाही? पुढची बातमी बघूया। औरंगाबाद मधला पाणी प्रश्न आता चिघळणार असल्याचं दिसतं आहे, कारण पाणी प्रश्नाच्या आंदोलनामध्ये आता भाजपच्या पाठोपाठ मनसेनं देखील उडी घेतलेली आहे। मनसेचा या संदर्भात 14 मे रोजी भव्य असा मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चामध्ये मुंबईतले मनसेचे नेते सुद्धा सहभागी होण्याची शक्यता आहे। औरंगाबादच्या पाणी प्रश्नाच्या मुद्द्यावर आता मनसेनं देखील आक्रमक भूमिका घेतलेली आहे। ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईमुळे औरंगाबादकरांचे मोठे हाल होत आहेत। या पाणी प्रश्नावर याआधीच भाजपनं जोरदार आंदोलन केलेलं आहे, मात्र आता मनसेनं सुद्धा याच मुद्द्यावर आंदोलनाचा इशारा दिलाय। पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। बातमी औरंगाबाद मधलीच आहे। अकबरुद्दीन ओवैसी यांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांमध्येच राडा झाल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे। कार्यकर्त्यांना भेटू न दिल्या कारणामुळे अकबरुद्दीन ओवैसी यांच्या आराम कक्षाबाहेर अक्षरशः धिंगाणा सुरू होता। पोलीस आणि कार्यकर्त्यांदरम्यान बराच वेळ गोंधळ झाला
आणि प्रवेश न दिला गेल्यामुळे शेकडो कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। औरंगाबादमधल्या सुभेदारी विश्रामगृह या ठिकाणी अकबरुद्दीन ओवैसी आले होते आणि त्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्ते आक्रमक झाले, अक्षरशः राडा झाल्याचं पाहायला मिळालं। एका ब्रेकची वेळ झालीये, बघत रहा न्यूज 18 लोकमत।